नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा नवीन अभ्यासक्रम त्यातील घटक 8वा त्रिकोण व चौकोन अभ्यासणार आहोत। काड्या जोडून शक्य असलेल्या आकृत्या तयार करा। तर आता आपल्याला इथे प्रत्येक ठिकाणी दोन दोन काड्या जोडून आणि आकृत्या तयार केलेल्या दिसत आहेत। सुरुवातीला एक सरळ रेषा दिसते आहे, या ठिकाणी कोन दिसतो आहे आणि इथे विरुद्ध बाजूंना काड्या जोडून आणि इथे सुद्धा एक रेषाखंड आपल्याला तयार झालेला दिसतोय। त्यानंतर 3 काड्या दिलेल्या आहेत। 3 काड्यांचा आपल्याला एक आकृत्या तयार करायच्या आहेत। तर सुरुवातीला 3 काड्या अशा सरळ रेषेत ठेवल्या, एक रेषा आपल्याला तयार झालेली दिसते आहे। त्यानंतर अशा पद्धतीने 3 काड्या ठेवल्या आहेत आणि इथे 3 काड्या अशा त्रिकोण तयार होईल अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत। मग इथे आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत। 2 काड्या वापरून बंदिस्त आकृती तयार करता येते का? आता या ठिकाणी बंदिस्त शब्दाचा अर्थ असा आहे की आकृती बंद असली पाहिजे। म्हणजे या ठिकाणी जशी आपल्याला त्रिकोण दिसतो आहे, तर हे एक प्रकारचा बंद आकार किंवा बंद आकृती आहे। मग 2 काड्या वापरून आपल्याला अशी बंदिस्त आकृती तयार करता येते का? नाही। कमीत कमी किती काड्यांपासून बंदिस्त आकृती तयार होते? तर कमीत कमी आपल्याला एक ठिकाणी 3 काड्या गरजेच्या आहेत बंदिस्त आकृती तयार करण्यासाठी। कमीत कमी किती काड्यांपासून बंदिस्त आकृती तयार होते? 3। ह्या 3 काड्या वापरून जी बंदिस्त आकृती तयार झालेली दिसली आपल्याला, तिलाच आपण त्रिकोण असे म्हणतो। त्रिकोणालाच इंग्लिशमध्ये ट्रायंगल असे म्हणतात। आपल्याला इथे एक कृती दाखवलेली आहे। कागदावर 3 नैकरेषीय बिंदू P, Q व R घ्या। तर अशा पद्धतीने नैकरेषीय बिंदू 1, 2 आणि 3, इथे 3 आपण नैकरेषीय बिंदू घेतले, त्यांचे नाव पण दिलेले आहेत त्यांनी, P, Q आणि R। 3ही बिंदू एकमेकांना रेषाखंडांनी जोडा। 3ही बिंदू रेषाखंडांनी जोडा। तयार झालेली आकृती त्रिकोण PQR आहे। तर या ठिकाणी तयार झालेली आकृती त्रिकोण PQR आहे। याचे लेखन त्रिकोण PQR असे करतात। त्रिकोण दर्शवण्यासाठी हा छोटासा असा त्रिकोणाचा आकार आहे, हे चिन्ह वापरतात त्रिकोण दर्शवण्यासाठी। इथे पुस्तकात आपल्याला त्रिकोण PQR सुद्धा दिसतो आहे। त्रिकोण PQR मध्ये शिरोबिंदू, म्हणजे हे शिरोबिंदू 1, 2, 3 शिरोबिंदूंची नावे बिंदू P, बिंदू Q, बिंदू R। बाजू ह्या दोन्ही बिंदूंची मधली ही रेषाखंड आणि या दोन्ही बिंदूंचा मधला रेषाखंड आणि हा एक तिसरा रेषाखंड, म्हणजे बाजू त्रिकोणाच्या बाजू PQ, बाजू QR आणि बाजू PR। अशा पद्धतीने त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आणि 3 बाजू असतात। त्रिकोणाचे कोन, त्रिकोणाचा कोन R, इथे 2 रेषाखंडांनी तयार झालेला कोन R आहे, म्हणजेच कोन QRP हा कोन इथे तयार झाला आहे, पहिला कोन। त्यालाच दुसरं नाव आपण म्हणू शकतो कोन PRQ। आता दुसरा कोन आहे कोन P। कोन P चे आपण नाव कशा पद्धतीने सांगायचं? कोन QPR किंवा RPQ अशा पद्धतीने कोनाचे नाव आपल्याला सांगता येतात। आणि तिसरा कोन आहे कोन Q। कोन Q आपण कशा पद्धतीने सांगू शकतो? कोन PQR किंवा कोन RQP अशा पद्धतीने कोनांचे आपल्याला वाचन करता येते। त्रिकोण 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणारी बंदिस्त आकृती
म्हणजेच त्रिकोण असते आणि त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, 3 बाजू म्हणजेच भुजा व 3 कोन असतात. पुढचा घटक आहे त्रिकोणाचा अंतर्भाग, त्रिकोणाचा बाह्य भाग व त्रिकोणी क्षेत्र. तर या ठिकाणी आपल्याला एक त्रिकोण दिसतो आहे. या त्रिकोणाचा जो रंग दिलेला भाग आहे त्याला म्हणायचं अंतर्भाग आणि ह्या बाहेरच्या बाजूचा म्हणजे बाह्य भाग आणि त्रिकोणी क्षेत्र हे त्रिकोणी क्षेत्र. आता त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण ABC. त्रिकोण ABC मध्ये त्रिकोणावर म्हणजे ह्या त्रिकोणाच्या बाजूंवर आणि या शिरोबिंदू कोणकोणते बिंदू आहेत? बिंदू A, बिंदू B, बिंदू C, बिंदू L, J आणि D हे बिंदू आहेत त्रिकोणावर. आकृतीत रंगीत केलेला भाग हा त्या त्रिकोणाचा अंतर्भाग आहे आणि बिंदू R, बिंदू K आणि बिंदू U हे त्रिकोणाच्या अंतर्भागातील बिंदू आहेत. त्रिकोणाबाहेरील भागाला त्याचा बाह्य भाग म्हणतात आणि बिंदू P, बिंदू S, बिंदू N, तर बिंदू P, बिंदू S आणि बिंदू N हे त्रिकोणाच्या बाह्य भागात आहेत हे बिंदू आणि त्रिकोण व त्याचा अंतर्भाग मिळून त्रिकोणी क्षेत्र तयार होते.